हॅलो नमस्कार, मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. स्वामींचे नाव घेऊन ब्लॉगला करते आहे सुरुवात. तर कशा आहेत ताईंनो? मजेत ना? मजेतच असायला हवं. तुमची ताई पण मजेत आहे, पण मजेत नाही पण आहे असं काहीसं आहे तुमच्या ताईचं. आजचं जे व्हिडिओ बनवायला बसायच्या आधीचं जी कंडिशन होती ती. तर बघा ताईंनो, आज मी तुमच्यासोबत एक मोठासा माझा अनुभव शेअर करणार आहे आणि प्लस माझं कुठे चुकलं हे सुद्धा मला तुम्ही कमेंट्सद्वारे सांगायचं आहे. मी कुठे चुकली आहे का त्या गोष्टीसाठी आणि मी यामध्ये काय सुधारणा करायला हवी की नको करायला हवी हे पण मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. पण तेव्हाच तुम्ही सांगू शकणार आहात की माझी चूक आहे की नाही किंवा माझं चुकलं की नाही. हे तेव्हाच तुम्ही सांगू शकाल जेव्हा तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघाल. ओके, तर प्लीज 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 ताईंनो, आजचा व्हिडिओ कुठे स्किप करू नका. आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला जाऊन नक्की सांगा की माझं चुकले की नाही. ओके, तर चला जास्त वेळ घालवत नाही, आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते. तर बघा ताईंनो, तुम्हाला तर माहितीच आहे की आपण उलन रंगोलीसाठी लागणारं सर्व साहित्य मी हे प्रोव्हाइड करत असते. जसं की आपण उलन रंगोली मॅटचा व्यवसाय आता गेले 1 वर्ष होते तिला आपल्या व्यवसायाला जसा मी सुरू केलेला आहे, तेव्हापासून जी आपली फॅमिली आपल्यासोबत जुडली गेलेली आहे किंवा सबस्क्रायबर जुडले गेलेले आहे, माझा ग्राहक वर्ग माझ्याशी जुडला गेलेला आहे. तर त्यांचा विश्वास आणि त्यांच्या विश्वासाच्या जोरावरती मी आज इथपर्यंत पोहोचलेली आहे. तर मी तुमच्यासोबत आहे ना, माझ्या व्यवसायाबद्दलचं सगळं काही नॉलेज मी तुमच्यासोबत शेअर करत असते. मला झालेला नफा, मला झालेला तोटा किंवा त्याचे फायदे, त्याचे नुकसान किंवा मग त्याचं मार्केटिंग कशी करायचं, सगळं काही मी तुमच्यासोबत शेअर करत असते. आता ते पुन्हा सांगण्यामध्ये मी वेळ घालवत नाही, कारण की मेन मला मुद्द्यावरती यायचं आहे. तर ताईंना तुम्हाला माहितीच आहे, जर माझा सबस्क्रायबर वर्ग, ग्राहक वर्ग सुद्धा आजचा व्हिडिओ जर बघत असेल तर त्यांना हे माहिती आहे की तुमची ताई जेव्हा तुम्हाला मटेरियल प्रोव्हाइड करते तर आपल्याकडे COD अवेलेबल नाहीये. ओके, आज मला त्याच मुद्द्यावरती बोलायचं आहे की COD मी का देत नाही किंवा COD अवेलेबल का नाही माझ्याकडे, हे सगळे मुद्दे आज मी तुमच्याकडे मांडणार आहे. तर बघा ताईंनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे COD म्हणजे काय, तर कॅश ऑन डिलिव्हरी. तुमच्या घरी तुमचं सामान आल्यानंतर तुम्ही पैसे पेड करणार, याला आपण COD म्हणतो. अजूनही बऱ्याचशा माझ्या ताई आहे की त्यांना CODचा अर्थ समजत नाही. तर CODचा अर्थ असा असतो ताईंनो की जेव्हा तुम्ही माझ्याकडे एखाद्या मटेरियलची मागणी करणार, किट म्हणजे बुक करणार, ते किट तुमच्या घरी येणार आणि त्यानंतर तुम्ही मला पैसे सेंड करणार, याला म्हणतात COD. तर ती आपल्याकडे अजिबात अवेलेबल नाहीये. तर ते अवेलेबल नसण्याचं कारण आता मी तुम्हाला स्टार्टिंग पासून सांगते आणि माझं चुकले की नाही हे आपण शेवटला मी तुम्हाला एक म्हणजे मोठा एक किस्सा आहे किंवा एक आज माझ्यासोबत एक काहीतरी घडलं ते तुमच्यासोबत मला शेअर करायचंय. तर सगळ्यात आधी मुद्दा हा की मी COD का देत नाही. तर बघा ताईंनो, सुरुवातीला मी सुद्धा या व्यवसायामध्ये नव्याने उतरलेली होती. मला अगदीच काहीही माहिती नव्हतं. तर मग मी सुरुवातीला काय केलं की जेव्हा मला ऑर्डर्स येत गेल्या, आता मला काय वाटलं की अरे, आपण जर समोरच्यावरती विश्वास ठेवला तर समोरचा सुद्धा आपल्यावरती विश्वास हा ठेवणार आहे. असे डोळे झाकून कोण आपल्याला पैसे सेंड करणार ना. तर मग मी सुरुवातीला काय केलं की आधी मी पार्सल पाठवत गेले आणि त्याच्यानंतर मी पैसे घेत गेले. असं काहीसा माझा महिनाभरामध्ये 1-2 महिने मी असं करत गेले. अशा बऱ्याचशा माझ्या 10 ते 12 ऑर्डर्स मी अशाच दिल्या की पैसे सेंड नाही करत आहे ताई, आम्ही पहिले आम्हाला तू पार्सल पाठव, त्याच्यानंतर आम्ही तुला पैसे सेंड करतो. मी म्हटलं ठीक आहे, चल. डोळे झाकून मी त्या ताईंवरती विश्वास पण ठेवला. ओके, तर त्याला म्हणतात COD मी स्टार्ट केलं जसं काही. पण झालं असं ना ताईंनो की सुरुवातीला भरपूर सारं असं मटेरियल ताईंपर्यंत पोहोचलं पण, आणि ते पोहोचलं हे मला कसं कळतं बरं, तर माझ्याकडे पोस्टाची रिसिट असते, जी रिसिट मी तुम्हाला सुद्धा सेंड करत असते, त्याचीच एक पावती माझ्याकडे सुद्धा असते. तर त्याच्यावरती एक ट्रॅकिंग ID असतो, तो गुगलवरती पोस्ट ट्रॅकिंग म्हणून जर आपण सर्च केला तर त्यावरती धडधडीत दिसत असतं मला, म्हणजे स्पष्टपणे दिसत असतं की यांचं पार्सल कुठपर्यंत पोहोचलं आहे. आणि त्यानंतर मला मेसेजेस सुद्धा येतात की डिलेव्हरी बॉयच्या हातात, मीन्स पोस्टमनच्या हातामध्ये आता पार्सल पडलं आहे किंवा त्याने घेतलं आहे तिथून आणि आता तो ॲड्रेसवरती द्यायला जाणार आहे. इथपर्यंत सगळी मला माहिती असते. बरं, एवढंच इथेच थांबत नाही, तर ते पार्सल कस्टमरच्या हातामध्ये पोहोचलं सुद्धा, याची सुद्धा मला नोटिफिकेशन हे येत असतात. ओके, पोस्टाद्वारे मला याची नोटिफिकेशन येत असतात किंवा मी ट्रॅकिंग वारंवार चेक करत असते, त्यावरून मला समजतं. पण आता झालं काय सुरुवातीला की बघा, मी पार्सल पाठवत गेले आणि बऱ्याचशा ताईंना ते पार्सल मिळाले पण सगळ्या म्हणजे बऱ्याचशा 100 मध्ये 10 ते 20 कस्टमरचे मला, म्हणजे एक उदाहरण देते, 100 मध्ये 10 ते 20 कस्टमरचा मला असेच रिप्लाय आले की ताई तुमचं पार्सलच भेटलं नाहीये मला आणि मी तुम्हाला कसं काय पैसे पेड करू. ओके, मी जाऊ दिलं, 10-20 कस्टमर असेच जाऊ दिले. सुरुवातीला खूप मोठा लॉस घेतला. त्यानंतर माझे डोळे उघडले की नाही, COD आता आपण द्यायचं नाही.
म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी अजिबात द्यायची नाही ताईंनो. आता आधी तुम्ही पैसे पेड करा आणि मग त्यानंतरच मी तुमच्यापर्यंत तुमचं पार्सल पाठवणार आहे. आता सीओडी का देत नाही मी, तर बघा माझं इंस्टाग्राम चॅनल आहे, यूट्यूब चॅनल आहे आणि मी बिझनेस स्टार्टअप केल्यापासून सगळं तुमच्यासोबत मी शेअर करते, बरोबर ना. सगळं काही तुमच्यासोबत शेअर करते, माझा फेस रिव्ह्यू करते. बऱ्याचशा असे व्हिडिओज आहे की त्या ऑनलाईन सेलिंग करतात पण त्यांचा फेस दिसत नाही, त्यांचं फक्त प्रोडक्ट दिसतं. पण मी तसं नाही केलेलं, मी सगळ्यांचेच नावाने घेते. बऱ्याचशा अशा काही आहे आयडी ज्या फक्त फेस दाखवत नाही. आय थिंक त्यांना अलाउड वगैरे नसेल किंवा त्यांना त्या कॅमेरा शाय असतील, त्यामुळे त्या नसेल दाखवत. पण माझं तसं नाही, मी पूर्णपणे माझा फेस रिव्ह्यू सुद्धा करत असते. फेस म्हणजे समोर कॅमेऱ्याच्या समोर येऊन तुमच्याशी बोलत असते. शिवाय माझं यूट्यूब चॅनल हे आत्ताचं नाही आहे, मी जवळजवळ माझे यूट्यूब चॅनल 3 वर्ष दिलेले आहे. 3 वर्षामध्ये मी काय स्ट्रगल केलं ना माझ्या यूट्यूब चॅनलसाठी ते माझंच मला माहिती, ते इथपर्यंत मी आणलेलं आहे. तर ताईंनो मला सांगा की मी फ्रॉड करेल का? ओके, मी फ्रॉड करू शकते का? की मी फक्त तुमच्याकडनं पैसेच घेईल आणि तुमच्यापर्यंत मटेरियल पोहोचवणार नाही, असं पण असतला काहीच भाग नाहीये. त्यामुळे मी सीओडी देत नाही. मी आधी पेमेंट करायच्या आधी सगळ्यांना सांगते की ताई तुम्ही माझं इंस्टाग्राम चॅनल चेक करा, यूट्यूब चॅनल चेक करा आणि मगच पेमेंट करा. ओके, आजचा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो पण नक्की बघा, तुम्ही कुठे स्किप करू नका. तर बघा, पहिलं कारण तर हेच आहे की त्यामुळे मी सीओडी देत नाही. सॉरी, पहिलं कारण हे आहे की मी सुरुवातीला खूप लॉस घेतलेला आहे, त्यामुळे मी सीओडी देत नाही. दुसरं कारण हे आहे की मी माझा फेस रिव्ह्यू करते. जर मी दिलंच नाही तर ते सगळेजण येऊन माझ्या कमेंट सेक्शनमध्ये निगेटिव्ह सगळं म्हणजे निगेटिव्ह कमेंट्स करतील की ह्या ताईंकडनं मटेरियल घेऊ नका, ह्या फ्रॉड आहे किंवा ह्या पैसे घेतात पण मटेरियल्स पोहोचवत नाही. अशा पद्धतीने सुद्धा कोणी पण माझ्याकडनं म्हणजे मला नुकसान करू शकतं, हो की नाही. आणि ते एवढं 2-4 पैशासाठी मी माझं यूट्यूब चॅनल किंवा इंस्टाग्राम इतकं ग्रो केलेलं, मी ते वाया घालवू शकत नाही. त्यामुळे मी सीओडी देत नाही. आधी तुम्ही माझं इंस्टा चॅनल, यूट्यूब चॅनल चेक करा, माझ्यावरती विश्वास ठेवा आणि मग त्यानंतरच ऑर्डर बुक करा. ओके, तर ह्या काही असे कारण आहेत त्यामुळे मी सीओडी देत नाही. आता बऱ्याचशा ज्यांना नॉलेज आहे ऑनलाईन बिझनेसचं, तर त्या ताई आता अशा सुद्धा कमेंट्स करतील की ताई सीओडीचे भरपूर ऑप्शन आहेत आपल्याकडे, त्यानुसार सुद्धा तू सीओडी देऊ शकते. आता कोणते ऑप्शन? तर बऱ्याचशा अशा वेबसाईट आहे की आपण त्यांच्याकडे जर लॉग इन केलं किंवा त्यांच्याकडे एक त्यांना काहीतरी पैसे वगैरे पे करायचे असतात, ते पैसे पे करून आपण त्या वेबसाईटवरती लॉग इन करून आपण सीओडी सुद्धा अवेलेबल करून देऊ शकतो. म्हणजेच काय, तर आपण ऑर्डर बुक करायची, त्यांच्यापर्यंत मटेरियल जाणार, त्यानंतर ते कस्टमर त्या कुरिअर बॉयला पैसे देणार आणि मग नंतर आपल्या अकाउंटला ते येणार. पण ही खूप लंबी प्रोसिजर आहे आणि माझ्या इथे कुरिअरची व्यवस्था अजिबात नाही. कुरिअर माझ्या इथे खूप 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 लांब आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुरिअरमध्ये जे प्रायव्हेट कुरिअर असतात तिथे प्रत्येकच कुरिअरच्या इथे जो पिनकोड असतो तो अवेलेबल असतोच असं नाहीये. तर त्या मानाने मला पोस्ट जवळ पडतं, त्यामुळे मी पोस्टानेच माझे व्यवहार करत असते किंवा पोस्टाद्वारेच मी माझे जे पार्सल आहे ते पाठवत असते. आणि पोस्टामध्ये तर सीओडीची म्हणजे सीओडी अवेलेबल नाहीये. मी तिथे सुद्धा इन्क्वायरी केली, तिथे आहे सीओडी अवेलेबल, तो प्रश्न नाहीये. पण त्याला पण खूप सारी अशी झंझट, एक अकाउंट खोलावं लागतं, तिथे पण पैसे पे करावे लागतात, असं काहीतरी आहे. ते अर्ध नॉलेज आहे मला त्याचं पूर्ण नॉलेज नाही, त्यामुळे मी त्या पण भानगडीत पडत नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ताईंनो की माझ्या मागे ना मॅन बॅकअप नाही किंवा मॅन पॉवर नाही. जे काही हँडल करते ती मी फक्त एकटीच करते. माझे मिस्टर त्यांना जेवढं होईल तेवढे ते मला मदत करत असतात. तर मग एवढं सगळं माझ्याकडे वर्कलोड इतका आहे, त्यानंतर हे कुरिअरचं वगैरे हे मी हेडॅक जास्त नाही घेऊ शकते, कारण की माणसाकडनं जेवढं होतं तेवढं माणसाने केलं पाहिजे, बरोबर की नाही. त्यामुळे मी ह्या गोष्टीमध्ये पडतच नाही आता सीओडीच्या. ओके, तर आजचा सांगायचा मुद्दा म्हणजे बघा, निम्मा व्हिडिओ तुम्हाला समजला असणार आहे की मी सीओडी का देत नाहीये आणि मी ते जे सोर्सेस आहे ते पण का मी घेत नाहीये किंवा मी त्याचा उपयोग का करून घेत नाहीये. मला नाही करायचे येते, कारण की मी त्यामध्ये करून बघितलं, त्याच्यासाठी लॅपटॉप वगैरे लागतो, कम्प्युटर पण लागते. मोबाईलवरती त्या गोष्टी म्हणजे करणं शक्य नाहीये, जरी झाल्या तरी त्याला खूप वेळ लागतोय. त्या मी करून पण बघितल्या, त्यामुळे मी सीओडी अजिबात देत नाहीये. ओके, आता आणखीन एक गोष्ट म्हणजे बघा ताईंनो, आता जर तुम्हाला जर कळतंय की सीओडी नाहीये, म्हणजे तुम्हाला पहिल्याच मेसेजमध्ये समजून जाते सीओडी नाही, ते कसं, तर तुम्ही माझ्याकडे मटेरियलची मागणी करतात ना, त्यावेळेस माझ्या फॉर्मॅटमध्ये लिहिलेलं आहे की सीओडी अवेलेबल नाहीये, कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाहीये. बरं, आता हा फॉर्मॅट पूर्ण फॉर्मॅट तुम्ही वाचताय, तुम्ही तो जो मी हायलाईट केलेला आहे ते जर तुम्ही वाचताय, तर पुढे तुम्ही ठरवा ना की सीओडी अवेलेबल नाही, तर ह्या त्यांवर विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा. तुम्ही जर ते वाचून सुद्धा जर मला ऑर्डर देतायत तर ऑब्व्हियसली तुम्ही माझ्यावरती विश्वासच ठेवतायत ना. पण बऱ्याचशा ताई अशा असतात की काय करतात की पूर्ण माहिती घेतात सगळ्या. म्हणजे आता ट्रेसिंग आहे ना, थोडक्यात ट्रेसिंगच्या याच्यावर पण लिहिलेलं आहे मी की सीओडी अवेलेबल नाहीये. तर बऱ्याचशा ताई काय करतात की
डिझाईन पाठवा ना ताई, मग डिझाईन सिलेक्ट करणार, मग त्याची टोटल अमाऊंट ठरणार, म्हणजे त्याच्यासाठी मी एवढा सारा वेळ द्यायचा त्यांना. कॅल्क्युलेशन सुद्धा मी स्वतःच करते त्यांना, म्हणजे खाली डिझाईनच्या खाली अमाऊंट सुद्धा लिहिलेली असती आणि साईज पण लिहिलेली असती माझी, तर त्यांना ते कॅल्क्युलेशन करायला सुद्धा कंटाळा येतो. ते कॅल्क्युलेशन सुद्धा मीच करून देते त्यांना आणि त्याच्यासाठी वेळ सुद्धा देते. बरं, कॅल्क्युलेशन वगैरे सगळं झालं, सगळी डील फायनल झाली. आता मी त्यांना असा प्रश्न जेव्हा करते की ताई पेमेंटसाठी QR सेंड करू का, तेव्हा तिकडनं त्या मला काय म्हणतात, ताई COD अवेलेबल नाहीये का. आता तुम्ही सांगा ताई, जर तुम्हाला पहिल्याच मेसेजमध्ये कळतंय, पहिल्याच फॉर्मॅटमध्ये कळतंय की COD अवेलेबल नाहीये, तर तुम्ही एवढा वेळ माझा घ्यायला हवा का. बरं ठीक आहे, जाऊ द्या, मी आता त्यावर सुद्धा मला आज बोलायचं नव्हतं. बऱ्याचशा ताई आहे, माझं काम आहे मग ग्राहकांचं पूर्णपणे समाधान होईपर्यंत त्यांना उत्तरं देणं, ते ग्राहक माझ्यापर्यंत कसं येईल हे ह्याच प्रयत्नांमध्ये मी असते. मी तिथे सुद्धा म्हणजे ते सुद्धा मला तुमच्यासोबत डिस्कस करायचं नव्हतं. पण झालं असं ना, आज मला डिस्कस करण्यामागचा माझा उद्देश असा आहे की आज माझ्यासोबत आहे ना असं काही घडलंय ना की मला अक्षरशः रडायला यायला लागलेलं आहे. मी सांगू शकत नाही तुम्हाला की म्हणजे काय. तर बघा ताईंनो, एक ताई आहेत, आता मी त्यांचं नाव पण घेणार नाही, त्यांच्या गावाचं पण मी नाव इथे मेन्शन करणार नाहीये. असं घडलेलं आहे की बघा, मला ते डिस्कस करायचं अजिबात नव्हतं, पण आहे ना माझे पेशन्स संपले आणि मला ते डिस्कस करावंसं वाटलं आणि ह्यासाठी करावंसं वाटतंय मला ते डिस्कशन तुमच्यासोबत किंवा तुमच्यापर्यंत यासाठी पोहोचवायचं आहे की मी कुठे चुकतीये का. कारण की प्रत्येक वेळेस तुमची ताई बरोबरच असू शकते, अशातला भाग नाहीये, कुठेतरी मी पण चुकत असणार आहे. तर माझी चूक मला दाखवून द्या, जर मी बरोबर असेल तर मला ते पण सांगा. कारण की बऱ्याचशा आपल्या अशा ताई आहे की त्या ऑनलाईन बिझनेस करतात, त्यांना त्या ह्या सगळ्या अनुभवातून गेलेल्या असतात किंवा माझ्यापेक्षा जास्त अनुभवी ताई जर हा व्हिडिओ बघत असतील तर नक्कीच ताईंनो मला माझी चूक सांगा. मला पण मान्य आहे की तुम्ही जेव्हा पेमेंट करता तेव्हा विश्वास खूप महत्त्वाचा असतो. आता मला बऱ्याचशा अशा पण कमेंट्स येतात की सॉरी अशा पण तिकडनं मेसेजेस येतात की ताई आम्ही कसा तुझ्यावरती विश्वास ठेवायचा, तू आमच्यापर्यंत पार्सल पोहोचवणार की नाही पोहोचवणार असं. पण मी त्यांच्यासाठी हेच माझ्यासाठी उत्तर तयार असतं की ताईंनो, मी माझ्या डेली माझे व्हिडिओ येत आहेत, म्हणजे लॉंग तरी नाही, लॉंगला तरी वेळ लागतो, पण शॉर्ट्स व्हिडिओ माझे डेली मी अपलोड करते. कोणाचं पार्सल कुठे गेलेलं आहे, आज किती काम केलं, आज किती किट पॅकेजिंग केल्या, किंवा आज किती मला ट्रेसिंगची ऑर्डर आलेली आहे, बल्कमध्ये ऑर्डर आलेली आहे, थोडी ऑर्डर आली, जसं मला टाइम भेटेल तशा पद्धतीने मी तुमच्यासोबत सगळं काही माझं डिटेलिंग शेअर करत असते. त्यामुळे त्या बेसवरती तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवू शकताय, बरोबर की नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आता माझ्याकडे तुम्हाला सांगते, चांगली एवढी चांगली असे म्हणजे एवढे असे माझ्याकडे आता पोस्टाचे जे ट्रॅकिंग आयडी असतात ते सुद्धा साचलेले आहे. तुम्हाला विश्वास नसेल तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. हे बघा, एवढे पोस्टाचे, आता याच्यावरती स्पेशल व्हिडिओ मला घेऊन यायचा आहे, तुम्ही इथे बघू शकता. एवढे पोस्टाचे आपले ट्रॅकिंग आयडी साचलेले आहेत. आता तरी विश्वास तुम्ही ठेवू शकाल ना की बघा, आता हे तर पोस्टाचे अशा पद्धतीचं ट्रॅकिंग आयडी असतो. मी हे त्यांचं नाव आणि ते हाईड करते वाटलं तर बघा, अशा पद्धतीने पोस्टाचा इथे पोस्टाचा सिम्बॉल पण तुम्हाला दिसत असणार आहे. तर हे अशा पद्धतीच्या पोस्टाच्या पावत्या असतात, ज्या काही कस्टमर माझ्याकडनं कुरिअर घेतात त्यांना ह्या सेंड केल्या जातात ॲज अ फोटो म्हणून किंवा ट्रॅकिंग आयडी म्हणून त्यांना त्या सेंड केल्या जातात. तर आता ह्या बेसवरती तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवू शकता नाही की नाही ताई खरंच ताईंचं पार्सल आपल्यापर्यंत येतं. आणि ताईंनो, महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपले पार्सल हे जात असतात. तर बघा ताईंनो, आज म्हणजे मला ना तुमच्यासोबत आहे ना मला अनुभव जो आला ना तो शेअर करायचा होता, पण व्हिडिओ खूप मोठा होऊन चाललेला आहे, त्यामुळे आपण याचा नेक्स्ट पार्ट बनवूया. तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये मला काय अनुभव आला किंवा माझी काय चुकी झाली हे तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ बघा आणि त्याच्या कमेंट सेक्शनमध्ये मला तुम्ही सांगू शकता की ताई तुझी इथे चुकते किंवा ताई तू अशा पद्धतीने सुद्धा काम करू शकते, ताई खरंच लोकांचा विश्वास नाही बसत. कोणत्याही प्रकारच्या कमेंट्स करा, अगदी निगेटिव्ह कमेंट्स केल्या तरी चालेल, पण कमेंट्स करून मला सांगा की माझं कुठे चुकतंय का, किंवा मी आणखीन काय प्रकारे माझे बिझनेस असा करू की जेणेकरून विश्वास बसेल. बऱ्याचशा ताई आपल्या आहे की त्यांचा खरंच प्रचंड असा विश्वास आहे माझ्यावरती, का विश्वासावरती ते एका वेळेला त्यांचं 5-5 हजार रुपये बिल होतंय. डायरेक्ट असं सांगणं अलाउड नाहीये यूट्यूबवरती, पण तरी मी सांगते की 4-4 हजार, 3-3 हजार, 5-5 हजार असं त्यांचं बिल होतंय. आणि बिचारा म्हणजे त्या ताई इतक्या छान की एकही रुपया कमी न करता त्या आपल्यावरती विश्वास ठेवून आपल्याला ऑर्डर देतात. आता मी त्यांना बिचारा छान असं म्हणतीये का, तुम्ही म्हणाल की हां तू तर त्यांना बिचारी छानच म्हणा, कारण त्यांनी तुला पे केलेले किंवा त्यांच्याकडे आहे बाबा म्हणून त्या पे करतात, अशातला भाग नाही येत आहे.
1000-2000 सुद्धा आपल्याला पेड होत आहेत, अगदी 500 रुपये सुद्धा पेड होत आहेत, कारण की त्यांचा आपल्यावरती विश्वास आहे. तर ताई, विश्वासावरती दुनिया कायम आहे. आणि आता तुम्ही हे डोक्यातून काढूनच टाका की ग्राहक म्हणजे हातामध्ये देईल तेव्हा आपल्याला पैसे मिळतील. हा, शॉप वगैरे आहे तोपर्यंत ठीक आहे, पण आता ऑनलाईन सगळीकडे ऑनलाईन प्लॅटफॉर्म झालेले आहे, सगळीकडे ऑनलाईन बिझनेस झालेले आहे, त्यामुळे आपल्याला विश्वास ठेवणं हे गरजेचंच आहे. तर चला ताईंनो, व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबते. तुम्हाला समजच असणार आहे की मी COD का देत नाही, आणि मला आलेला अनुभव आम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे नेक्स्ट व्हिडिओ बघायला सुद्धा विसरू नका. आणि त्या व्हिडिओच्या खाली मला सांगा की माझं काय चुकलं. एका ताईंनी मला जबरदस्त असा अनुभव दिलेला आहे. आतापर्यंत मला असं कस्टमर खरंच भेटलं नव्हतं. ते कस्टमर मला चांगलाच धडा शिकवून गेलेलं आहे. ते काय केलेलं आहे, माझे काय चुकलेलं आहे, हे तुमच्यासोबत मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करते. ओके, आता इथेच थांबते. व्हिडिओ इथपर्यंत बघत आला त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, हाईप द्यायला विसरू नका. आणि उलन रंगोली मॅटचा बिझनेस जर तुम्हाला करायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.